आपल्या कल्याणाचं काही साधन असेल, ज्यानं आपलं स्वहित होणार आहे, असा कल्याणाचा काळ आहे, कल्याणाचं साधन आहे, आणि ते आपल्या कल्याणाचं साधन करताना हमखास मनुष्याला आळस आल्याशिवाय राहत नाही, झोप आल्याशिवाय राहत नाही, बेसावध असल्याशिवाय राहत नाही. तिथं मी बेसावधच असतो. साधा विचार करूया, यमग्यामध्ये 400 वारकरी आहेत असं गृहीत धरूया. किती आहेत? 400. किती वारकऱ्यांना आपला कल्याण काळ म्हणजे हा सप्ताह आहे असं कुणाला वाटतो? त्याचा मंडप भरला असता. ह्यामध्ये 10% बिगर वारकरी असतील. जमलेल्या मंडपामध्ये 80% वारकरी आहेत असं म्हटलं तर 100 वारकरी तर गोळ आहेत. 300 वारकरी गेलो कुठं असं म्हणावं लागतं. मग तैसा कल्याण काळूप आहे ते तया ते आळू सुख आहे. कल्याणाचा काळ कोण खाऊन टाकतं? आळस खाऊन टाकतो. हा कल्याणाचा काळ आहे, आळसानं खाऊन टाकला म्हणून इकडे येण्याची प्रवृत्ती नाही. समजा ज्ञानेश्वरीच्या फक्त 100 ओव्या रोज वाचायच्या आहेत. ज्ञानेश्वरीच्या 100 ओव्या वाचायच्या आहेत. अर्थासहित 100 ओव्या वाचायच्या म्हटल्या तर फक्त अर्धा तास लागतो. परंतु कधी एकदा त्या 100 ओव्या संपतील असं माणसाला होत का? ते तया ते आळू सुख आहे. आळस खाऊन टाकतो. आपल्या ज्ञानेश्वरी आपल्या कल्याणाचं साधन आहे, आणि जे कल्याणाचं साधन असतं तिथं बाकी आळस आल्याशिवाय राहत नाही. गात्यातले रोज 10 अभंग वाचावेत वारकऱ्यांनी, तर ते 10 अभंग अर्थासहित वाचायला काय येतं? जीवावर येतं. आळस आल्याशिवाय राहत नाही. तिथं मनुष्य हमखास बेसावध असतो. ज्ञानेश्वरीच्या 100 ओव्या वाचायला अर्धा तास लागतो, तर हातामध्ये एकदा मोबाईल आला की 2 तास 3 तास कधी गेलं कळत नाही. म्हणजे मोबाईल पाहताना आपण जितकं सावध असतो तितकी ज्ञानेश्वरी समोर आल्यानंतर आपण सावध नसतो. कारण ज्ञानेश्वरीमुळे आपलं हित होणार आहे, स्वहित होणार आहे. आणि जे आपल्या स्वहिताचं असतं, ज्ञानेश्वर महाराज सांगतात की तैसा कल्याण काळू पाहे तया ते आळू सुख आहे. कल्याणाचा काळ, कल्याणाचं साधन समोर आलं की आळस त्या काळाला खाऊन टाकतो. करावं असं वाटत नाही, मनुष्य बेसावध राहतो. भजन किती तासाचं? 2 तासाचं. आणि तमाशा किती तासाचा? 4 तासाचा. मनुष्य सावध कुठं असतो आणि बेसावध कुठं असतो? 4 तासाचा तमाशा 4 तास जरी लागले तरी माणसाला आळस येत नाही, सावध असतो. दुसऱ्या दिवशी कट्ट्यावर तमाशातल्या इत्युंभूत तो गोष्टी सांगतो. कुठले जोक होते, कुठले विनोद होते, सगळं सांगतो. म्हणजे तमाशा 4 तासाचा असतो आणि ते पाहत असताना आपण इतकं सावध असतो की संपूर्ण 4 तासाचाच तमाशा आपल्या स्मरणामध्ये राहतो. जे आपल्या जे अहिताचं असतं, माऊली सांगतात ना प्रमादी तरी होय तो म्हणे ऐसे. प्रमादी कृत्य करताना जे आपल्या स्वहिताचं नाही, जे आपल्या कल्याणाचं नाही, ते करत असताना तो आळस कुठं जातो काही माहित म्हणतात माऊली. तैसा ते ना प्रमादी तरी होय. कुठं आळस जातो निघून काय कळत नाही म्हणतात माऊली. खरं कल्याणाचा काळ जवळ आला, कल्याणाचं साधन जवळ आलं की आळस आल्याशिवाय राहत